काल दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आंबेडकर वाड या ठिकाणी एक सिरियस प्रकार घडला होता। त्याच्यामध्ये जे आहे फिर्यादी सौ पूनम सुमित बागडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे अपराध क्रमांक 1699/2026 कलम 64(2) 115(2) 65(2) भारतीय न्यायसंहिता त्याचप्रमाणे सहकलम 4(6) पोक्सो अंतर्गत पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पीडिता अंदाजे 3.5 वर्षाची लहान मुलीवरती जे आहे त्या ठिकाणी अत्याचाराचा प्रकार घडल्यावरून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे वरील नमूद गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामधील आरोपी नामे रोहित संजय वासनिक वय 30 वर्ष राहणार गौतम बुद्ध वार्ड समतानगर याला देखील जे आहे पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहे। पीडितेवरती तात्काळ जे आहे मेडिकल कॉलेज भंडारा हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आणि तिचे जे आहे पुढील वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आरोपीची देखील तपासणी करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता उपविभाग पवनी DYSP ज्योतिका इंगळे मॅडम यांच्याकडे हा तपास देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर तपास जलद गतीने होण्यासाठी आणि सर्व गुणवत्तापूर्वक तपास होऊन माननीय न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्याच्या अनुषंगाने एक विशेष तपास पथक जे आहे ज्योतिका इंगळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेले आहे। त्या पथकामध्ये सायबरचे एक्सपर्ट त्याचप्रमाणे इतर अधिकारी आणि त्यांची आहे नेमणूक करण्यात आलेली आहे, जेणेकरून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करणे त्याचप्रमाणे तपास पूर्णपणे गुणवत्तापूर्ण होऊन आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने जे आहे हे विशेष तपास पथक त्या ठिकाणी काम करत आहे। त्यामध्ये जे आहे ते आरोपीची जी आहे रात्री कंडिशन जी आहे थोडी बिघडल्यामुळे त्याला GMC नागपूर या ठिकाणी रेफर करण्यात आलं। पहाटे त्याला जे आहे पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे GMC नागपूर या ठिकाणी भरती करण्यात आलेले आहे आणि त्याचे पण पुढील तपासणी आणि उपचार जे आहेत ते GMC कॉलेज नागपूर या ठिकाणी चालू आहेत। सर, आरोपीवर याआधीसुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल पूर्वीच्या रेकॉर्डवरून आरोपीवर यापूर्वीचे जे आहे 2 गुन्हे दाखल आहे। त्या दोन्ही गुन्ह्याचा तपास होऊन माननीय न्यायालयामध्ये दोन्ही गुन्ह्यामध्ये चार्जशीट पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले आहे आणि हे सर्व मागचे रेकॉर्ड आणि हे पाहता माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील साहेब त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक नुरुल हसन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण करून तात्काळ चार्जशीट दाखल करणे त्याचप्रमाणे या पुढील कोर्टामध्ये दोषारोप दाखल झाल्यानंतर जे आहे स्पेशल पिपींची नेमणूक असेल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सदरची केस चालण्याबाबतचा पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे। माननीय जिल्हाधिकारी सावंतकुमार साहेब यांच्याशी देखील त्या अनुषंगाने बोलणी झालेली आहे आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्याबाबत जे आहे पॉझिटिव्ह जे आहे त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि तात्काळ आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलीस जे आहे सर्वतोपरी कार्यवाही करत आहेत।